भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम। आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणि या नागपूरमध्ये एक अभूतपूर्व असा विजय आपण प्राप्त केला ते आदरणीय नितीनजी गडकरी, आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे, महानगराचे अध्यक्ष माननीय दयाशंकर तिवारीजी, आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार प्रवीणजी दटके, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, नागपूरच्या जनतेचं आणि नागपूरच्या कार्यकर्त्यांचे मी विशेष आभार मानतो की लगातार दुसऱ्यांदा सेंचुरी पार भारतीय जनता पार्टी तुम्ही सगळ्यांनी मिळून पोचवली आणि मंचावरील भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वाने प्रचंड मेहनत करून या नागपूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये एक मोठा विजय मिळवला। विशेषतः माननीय नितीनजींच्या नेतृत्वात या नागपूर शहराचं जे चित्र बदललं, नागपूर एक आधुनिक शहर, नागपूर एक आंतरराष्ट्रीय शहर आणि त्याचवेळी गरिबातल्या गरिबाचं स्वप्न पूर्ण करणारं शहर, अशा पद्धतीनं जी नागपूरची आपण कायापालट केला, आज त्याच्यावर पुन्हा एकदा नागपूरकर जनतेने या ठिकाणी मोहर उमटवली आहे आणि एक प्रचंड मोठा विजय आपल्याला दिलेला आहे। महाराष्ट्रात एकूणच भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि सोबत आपल्या मित्रांना देखील यश मिळालेलं आहे। आणि म्हणून मी सगळ्या आपल्या मित्रांचं देखील अभिनंदन करतो। आपल्याला मदत करणारे या ठिकाणी आरपी आठवले गट असेल, पिरिपा असेल, यांचेही मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हा विकासाचा जो अजेंडा आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो एक विकासाचा अजेंडा आपल्याला दिलेला आहे, तो अजेंडा आपण पुन्हा अत्यंत वेगाने पुढे नेऊ। मी असं म्हणेन की आजचा विजय हा मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेला विश्वास आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। आपले अनेक नव्याने निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो, महाराष्ट्रातले असतील, नागपुरातले असतील सर्व कार्यकर्ते, आपण विजयाचा आनंद मनवायचा आहे पण विजयाच्या उन्मानात जायचं नाही आहे आणि जेवढे आपले नगरसेवक निवडून आले आहेत त्या सगळ्या नगरसेवकांकडून ही अपेक्षा आहे की जे प्रचंड यश आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि नागपुरातल्या नागरिकांनी दिलेलं आहे, हे यश आपल्याला जर सार्थकी लावायचं असेल तर पुढच्याही काळामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून महानगरपालिकेचा कारभार चालवून जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेला आपण या ठिकाणी पुढे नेऊ। मी पुन्हा एकदा चेनुभाऊ, तुम्ही आले, माझं लक्ष नव्हतं,
चेनुभाऊ या ठिकाणी आहेत, प्रणयजी आहेत, सर्वच आपले नेते मंडळी आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि आता आपल्या सर्वांचे नेते ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी नागपूरचा महाविजय मिळवला ते आदरणीय नितीनजी गडकरी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात.